नमस्कार, मी रियान द रियाज किचन मराठीमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून खूप खूप स्वागत आहे. सर्व कसे आहेत? आय होप सर्व मस्त आणि मजेत असणार. आज मी तुमच्यासोबत 2 रेसिपी शेअर करणार आहे. दोघं रेसिपी खूप हेल्दी आहेत. अगदी मार्केटमध्ये तुम्ही महाग आणत असाल, पण घरी खूप कमीत कमी खर्चामध्ये बनवू शकतात आणि शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. चला मग न वेळ घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आज आपण अगदी प्रोटीन पावडर आणि ड्रायफ्रुट्स लाडू बनवणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने बनवणार आहोत. 100% नॅचरल प्रोटीन पावडर बनवणार आहोत. ही प्रोटीन पावडर 1 वर्षापासून तर अगदी 80 वर्षापर्यंत कुणीही सहज दुधामध्ये घेऊ शकते, एवढी गुणकारी आहे. तर इथं मी समप्रमाणामध्ये 1 वाटी काजू आणि 1 वाटी बदाम घेतलेले आहेत. आपल्याला भाजून घ्यायचं आहे. अगदी कलर वगैरे चेंज झाला नाही पाहिजे, या पद्धतीने भाजायचं आहे. भाजून घेतलं की आपलं जे प्रोटीन पावडर आहे अगदी तुम्ही 3 ते 4 महिने स्टोअर करू शकतात. भाजल्यावर ह्याच्यामधला जो ओलसरपणा असतो तो राहत नाही. त्यासाठी इथं आपल्याला खमंग भाजून घ्यायचे. अगदी कलर वगैरे पण चेंज होऊ द्यायचा नाही आहे ड्रायफ्रूट्सचा आणि खमंग भाजले गेले पाहिजे. अगदी गॅसची फ्लेम इथं मंदच ठेवायची, बघू शकतात. आणि भाजताना अगदी जाडबुडाची कढई घ्यायची. इथं आपले काजू आणि बदाम भाजून झालेले आहेत. आपण एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया. तर आता मी त्याच वाटीने इथे 1 वाटी मखाने घेतलेले आहेत. मखाने भाजायला फार टाईम लागतो, त्यासाठी इथं मी दुसरे ड्रायफ्रूट्स वगैरे ॲड केलेले नाही आहेत. बघू शकतात. आपल्याला मखाण्यांना पण मंद फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. अगदी कुरकुरीत होतात तोपर्यंत भाजायचे. मखाणे थोडे वातड असतात, त्यासाठी मखाण्यांना खूप व्यवस्थित भाजणं गरजेचं आहे. नाहीतर मिक्सरला व्यवस्थित फिरत नाही, अगदी बारीक पावडर वगैरे होत नाही यांची. बघू शकतात खूप छान पद्धतीने आपले भाजले जात आहे आणि मी गॅसची फ्लेम लोच ठेवलेली आहे. आपल्याला हे साहित्य भाजताना अजिबात तेल तुपाचा वापर वगैरे करायचा नाही. अगदी मंद फ्लेमलाच भाजून घ्यायचं आहे. बघू शकतात इथं खूप छान पद्धतीने भाजले जात आहे. मी चेक केलं तर अजून व्यवस्थित भाजलं गेलं नाही आहे आणि तुटलं पण नाही आपलं मखाणं. त्यासाठी आपल्याला परत अजून 2 मिनटासाठी व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. सर्व ड्रायफ्रुट्समध्ये मखाण्यांनाच भाजायला फार टाईम लागतो. अगदी डबल टाईम पकडला तरी चालेल. काजू, बदाम हे लवकर भाजले जातात. इथं मखाणे पण छान भाजून झालेले आहेत आणि मी गॅसची फ्लेम बघू शकतात अगदी मंद ठेवलेली आहे. आपण मखाण्यांना पण एका प्लेटमध्ये आता काढून घेऊया. मी इथं आता पिस्ता घेते. पिस्ताला तर भाजायची गरज वगैरे पडत नाही, पण लवकर आपलं प्रोटीन पावडर खराब व्हायला नको, त्यासाठी मी अगदी अर्धा मिनिट परतून घेते मंद फ्लेमला, जेणेकरून आपली प्रोटीन पावडर जास्त टाईम जशीच तशी राहील, खराब वगैरे होणार नाही. पिस्त्याला पण प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे अर्धा मिनिट परतून. तर आता आपण सीड्स बघूया. इथं मी इथं त्याच वाटीने पाव वाटी पंपकिन सीड्स घेतलेले आहेत, पाव वाटी वॉटरमेलन सीड्स घेतलेले आहेत, पाव वाटी मी इथं सनफ्लावर सीड्स घेतलेले आहेत आणि पाव वाटी इथं मी पाव वाटीला नाही अगदी 2 टेबलस्पून पण पकडलं तरी चालेल, मी इथं ब्लॅक सीड्स घेतलेलं आहे. हे सीड्स पण आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे, अगदी कलर वगैरे चेंज होऊ द्यायचा नाही आहे. मी इथं जिया सीड वापरलेलं आहे. जिया सीड मी खूप कमी वापरलेलं आहे. माझं बाळ अजून 1 वर्षाचं नाही आहे, त्यासाठी मी त्याला पण हे पावडर वापरते. त्यासाठी मी इथं जिया सीड कमी प्रमाणात वापरलेलं आहे. बघू शकता तुम्ही आपले सीड्स पण खूप छान पद्धतीने खमंग भाजली गेली पाहिजे. सीड्स लवकर खराब होतात, त्यांच्यात नॅचरल ऑइल असतं, त्यासाठी आपल्याला खमंग भाजून घ्यायचे. अगदी कलर वगैरे चेंज झाला नको पाहिजे. बघू शकतात इथं सगळे सीड्स पण भाजून झालेले आहेत. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. इथं मी गॅसची फ्लेम बंद करून दिलेली आहे. बघू शकता तुम्ही कढई खूप गरम झालेली. त्याच कढईमध्ये आता आपण बडीशोप पण भाजून घेऊया. मी इथं ब्रेकफास्ट स्पून बघायला गेलं तर 3 टेबलस्पून इथं मी बडीशोप घेतलेली आहे. बडीशोप डोळ्यासाठी खूप छान आहे. अगदी तुम्हाला व्यवस्थित दिसत वगैरे नसेल किंवा चष्मा लागला असेल तर, किंवा तुम्ही प्रेग्नेंट असाल तर खडीसाखर आणि बडीशोप खा. मुलांचे डोळे पण खूप सुंदर येतात आणि प्लस जर तुम्ही मुलांना किंवा घरच्यांना कुणालाही प्रोटीन पावडर देत असाल तर बडीशोप अत्यंत वापरा. बडीशोपने डोळ्यांची
जी तेज असते ती खूप छान होते. इथं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. आता आपण याच्यात फ्लेवरसाठी इथं मी 3 विलायची ॲड करते. मी इथं सर्व साहित्य 15 मिनिटासाठी गार करण्यासाठी ठेवलेलं होतं. आता आपण मिक्सरला पावडर बनवून घेणार आहोत. मी इथं काजू आणि बदाम स्पेशल पावडर बनवते. यांना फिरायला थोडा टाईम लागतो आणि जे सीड्स आहेत ते इझी फिरतात आणि तेल पण रिलीज करणार. तर त्यासाठी इथं मी सेपरेट काजू आणि बदाम आधी मिक्सरला फिरवून घेणार आहे. बघू शकतात मी इथं पावडर बनवून घेतलेली आहे. आता आपण राहिलेलं पण व्यवस्थित मिक्सरला पावडर बनवून घेणार आहोत. मी मखाण्यांना पण सेपरेट मिक्सरला फिरवलेलं होतं. मखाण्यांची पावडर व्हायला फार टाईम वगैरे लागतो, त्यासाठी दुसरे साहित्य त्याच्यात मिक्स अजिबात करायचं नाही, सेपरेट पावडर बनवायची. इथं आपली प्रोटीन नॅचरल पावडर बनवून तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही. दुधामध्ये तुम्ही 1 ते 1.5 स्पून रोज मुलांना किंवा तुम्ही देखील घेऊ शकता. गुडघे, कंबर, डोकं, डोळ्यांचे प्रॉब्लेम, हाडांना कॅल्शियम, प्रोटीन वगैरे कमी असेल तर ही पावडर 100% गुणकारी आहे. अगदी महिनाभर वापरा, तुम्हाला ॲटोमॅटिक फरक जाणवेल. ही प्रोटीन पावडर अगदी तुम्ही 2 ते 3 महिन्यासाठी स्टोर करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आता आपण दुसऱ्या रेसिपीला सुरुवात करूया. आपण आज दुसरी रेसिपी ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहोत. व्हिडिओला स्किप करता कंटिन्यू बघत राहा. चला आपण नवे घालत आपण दुसऱ्या रेसिपीला पण सुरुवात करूया. सर्वप्रथम इथं मी ड्रायफ्रूट्स कट करून घेते. मी सुरुवातीला बदामपासून सुरुवात केलेली आहे. आता एक एक करून सर्व ड्रायफ्रूट्स कट करून घेणार आहे. मी सर्व साहित्य ग्रॅममध्ये आणि वाटीचं प्रमाण दोघं सांगणार आहे पुढे. इथं बघू शकतात मी सर्व ड्रायफ्रूट्स कट करून घेतलेले आहेत. मी 100 ग्रॅम बदाम घेतलेले आहेत, 80 ग्रॅम काजू घेतलेले आहेत, 20 ग्रॅम पिस्ता घेतलेले आहेत. सर्व सीड्स मी 15-15 ग्रॅम घेतलेले आहेत. 20 ग्रॅम तीळ घेतलेली आहे आणि 250 ग्रॅम मी इथं खजूर घेतलेली आहे आणि 10 ग्रॅम खसखस घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मी खजूरचे सर्व बी काढून घेतलेले आहेत. बी काढून आपल्याला मिक्सरला जेवढं बारीक होईल तेवढं फिरवून घ्यायचं आहे. शक्यतोवर आपल्याला पाण्याचा वापर करायचाच नाही. मी तर जराही पाणी न वापरता मिक्सरला फिरवलेलं आहे. त्यात आपण गॅसकडे वळूया. मी तर गॅस ऑन करून कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. कढईमध्ये आता आपण 1 टेबलस्पून तूप ॲड करूया. तूप छान पद्धतीने मेल्ट झालं की आपण हळूहळू करून मी इथं काजू, बदाम आणि पिस्ता तिघांना एक सोबतच भाजणार आहे. भाजायला फारसा टाईम वगैरे लागत नाही. आपण मंद फ्लेमला अगदी 4 ते 5 मिनिटात खमंग भाजून होतात आणि भाजताना आपल्याला गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे. ही गोष्ट खास काळजी ठेवायची. आता आपण सर्व ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार अक्रोड, अंजीर किंवा खारीकची पावडर, किसलेलं खोबरं देखील या लाडूंमध्ये ॲड करू शकतात. माझ्याकडे एवढेच ड्रायफ्रूट्स आवडीने खातात तर मी एवढ्यांचाच वापर करते. तुम्हाला हवं तर तुम्ही जे सांगितलेलं ते ड्रायफ्रूट्स पण ॲड करू शकतात. बघू शकतात मी इथं हलका कलर चेंज होतो तोपर्यंत व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपल्याला परत 1 टेबलस्पून तूप ॲड करायचं आहे. तूप आपल्याला कोणतीही गोष्ट भाजताना लागलं तर परत ॲड करू शकतो. त्यासाठी मी तर सुरुवातीला 1 टेबलस्पूनच तूप ॲड करते. याच्यामध्ये आता मी सीड्स ॲड करते. पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स आणि वॉटरमेलन सीड्स. तुम्हाला हवे तर तुम्ही जिया सीड्स, जवस वगैरे देखील ॲड करू शकतात. हे आपल्याला बी चांगले तडतडतात तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे. बी भाजायला फारसा टाईम वगैरे लागत नाही. इथं बी पण छान पद्धतीने भाजून झालेले आहेत, बघू शकता तुम्ही, आणि तडतडायला पण लागलेले आहेत. म्हणजे याचा अर्थ की आपले बी खूप छान पद्धतीने भाजून झालेले आहेत. ते पण आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया. मी तर तीळ आणि खसखस भाजताना जराही तुपाचा वापर न करता भाजणार आहे. बघू शकता तुम्ही. आता आपल्याला हे पण अगदी मिनिटपर्यंत परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित. अगदी कलर चेंज होतो तोपर्यंत परतायचं आहे. आणि साहित्य भाजताना खूप काळजी ठेवायची. गॅसची फ्लेम मंदच ठेवायची. अगदी खमंग भाजलं गेलं पाहिजे, कारण की आपले लाडू आहेत खूप दिवस जास्त व्यवस्थित टिकतात. वास वगैरे येत नाही, बुरशी वगैरे लागत नाही. बघू शकता तिथं माझं तीळ आणि खसखस पण भाजून झालेलं आहे. ते पण मी एका प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे. आणि इथं मी आता परत कढईमध्ये आपण आता साजूक तूप ॲड करूया. मला टोटल ड्रायफ्रूट्स लाडू बनवताना 50 ग्रॅम तुपाचा वापर केलेला आहे. आणि जे आपण खजूर मिक्सरला बारीक केलेलं आहे ते पण आता ॲड करून घेऊया.
खजूरला आपल्याला अगदी 5 ते 6 मिनिटं व्यवस्थित मंद फ्लेमला परतवून घ्यायचं आहे. बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला खालीवरती परतत राहायचं आहे, जेणेकरून खजूरचा एकसारखा गोळा झाला पाहिजे इथपर्यंत आपल्याला खजूरला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये. जर तुम्हाला तुपाची गरज वाटत असेल तर तुम्ही याच्यात अजून ॲड करू शकतात. आता आपण जे ड्रायफ्रूट्स भाजलेले आहेत तुपामध्ये ते आता आपण थोडे थोडे करून सर्व ॲड करून घेऊया. मी तर गॅसची फ्लेम आता बंद करून देते. आपले दोघं वस्तू गरमच आहेत, ड्रायफ्रूट्स पण भाजलेले आहेत आणि खजूर पण गरम आहे, त्यासाठी मी गॅसची फ्लेम बंद करून आता आपल्याला अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. खजूर आणि सर्व ड्रायफ्रूट्स एकजीव झाले पाहिजे या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपल्याला सर्व मिश्रण एकजीव झालं पाहिजे. तुम्हाला हवं तर तुम्ही याच्यामध्ये अगदी वेलची पूड किंवा जायफळ देखील फ्लेवरसाठी ॲड करू शकतात. मी याच्यात कसलाही वापर नाही केलेला आहे. तर इथं मी आता कढईला गॅसच्या खाली उतरवून घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही. आणि सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. तर आता आपण एक एक करून लाडू वळून घेऊया. मिश्रण हलकं कोमटच आहे, तर मी लाडू वळून घेते. अगदी पूर्णपणे गरम राहिलं तर हाताला चटके लागू शकतात, त्यासाठी हाताला चटके न लागता आपल्याला लाडू बनवायचे, जेणेकरून हलकं कोमट राहिलं तेव्हाच मळून घ्यायचं आणि पूर्णपणे गार होई तोपर्यंत पण ठेवायचं नाही, तर लाडू वळायला थोडं जास्त टाईम लागतो. बघू शकता तिथं मी सर्व ड्रायफ्रूटचे लाडू आता पटापट वळून घेणार आहे आणि दिसायला पण खूप छान दिसत आहे आणि खूप हेल्दी लाडू आहेत. अगदी तुम्ही मुलं स्कूलमध्ये जात असणार, सकाळी एक लाडू जरी दिला तरी मुलांना खूप एनर्जी वगैरे राहील आणि अगदी इम्युनिटी पॉवर वगैरे खूप स्ट्रॉंग राहते हे लाडू खाल्ल्याने. आणि अगदी बनवायला खूप बजेटमध्ये आहेत. मार्केटमध्ये 1000 ते 1200 रुपये किलोप्रमाणे भेटतात, ते तर तुम्हाला माहीतच असेल. पण हे टोटल लाडू बनवायला मला अगदी 250 ते 300 रुपयाचं खर्चामध्ये हे लाडू बनून झालेले आहेत. आणि जवळपास 750 ग्रॅम हे लाडू बनून तयार झालेले आहेत. आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा फॅमिली सर्कल, फ्रेंड सर्कलमध्ये. आणि हे लाडू तुम्ही वरती हवाबंद डब्यामध्ये महिनाभर स्टोअर करू शकता. चला मग अशाच एक छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.